या महाराष्ट्राला कसं जगावं हे शिकवल्याच्या नंतर शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे सर्ज छत्रपती संभाजीराजे यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमता वंदन करतो। खरं तर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून असे काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं आपलं सारं रहाटगाडगा बाजूला सारून शिवप्रभूंच्या कार्याचा जागर करूया असं म्हणतात। त्यांच्या त्या विचारातून असा एक शिवजयंतीचा भव्य दिव्य सोहळा उभा राहतो। त्या सर्वच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी आणि विद्यार्थी संघटना या संघटनेच्या शिलेदारांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि आजच्या या व्याख्यानास प्रारंभ करतो। खरं तर परवा वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती। गेल्या 25 वर्षापासून ज्याच्या हातून एकही अपघात नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं। काही ड्रायव्हर मुलाखतीला गेले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही, फक्त एकदा एक जण समोरून येऊन मला धडकला तेवढंच फक्त, बाकी कुठंच टच नाही। त्याला म्हटले चला बाजूला। दुसऱ्या ड्रायव्हरला बोलवलं, त्याला विचारलं गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही, फक्त एकदा माझी गाडी ब्रेक फेल झाल्यामुळे दरीत कोसळली तेवढंच फक्त, बाकी कुठंच टच नाही। त्यालाही म्हटले चला बाजूला। तिसऱ्या ड्रायव्हरला बोलवलं, त्याला विचारलं गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषयच नाही, प्रश्नच नाही, साक्षी कागदपत्रे पुरावे सगळं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षापासून एकही अपघात नाही। मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं, न राहून त्याने विचारलं गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? त्यावर तो ड्रायव्हर शांतपणे विचार करत म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी जी मी माझी गाडी गॅरेज मध्ये लावली ती पुन्हा बाहेरच नाही काढली। ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा प्रश्नच येत नाही, परंतु ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची। जर आयुष्यात कधी ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणायलाच लागतील, आणि रस्ते म्हटले की खड्डे ठरलेलेच, ऊन वारा वादळ पाऊस हे सर्व ठरलेलेच। ही झुंज ज्याला जिंकता येते, हा संघर्ष ज्याला सोसता येतो, तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या वाटेला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंतच राहतील, ही फार महत्वाची गोष्ट आहे। स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं। 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवरायांच्या वाटेला आलेला संघर्षच एवढा मोठा होता की तो संघर्ष जर बघितला की आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। खरं तर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, परंतु स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं, स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य। स्व म्हणजे माझं, आणि मग माझं आहे ना, मग त्यासाठी मीच लढलं पाहिजे, मीच मेलं पाहिजे, मीच जगडलं पाहिजे, ही उर्मी प्रत्येकामध्ये रुजवली, आणि मग बघता बघता माणसं मरण्यासाठी तयार झाली। मग तानाजी, बाजी, यसाजी अशा शौर्यशाली वीरांची मांदी आली, स्वराज्यासाठी मरण्याकरिता पुढे येऊ लागली। महाराजांनी सांगितलं कुणी शिवाजी राजा म्हणतोय म्हणून नको येऊ, तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य आहे तर रे, तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर रे, तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू वाचावी तर रे, तुला जर वाटत असेल तुझ्या पिढ्यानपिढ्या सुखाने नांदाव्या तर रे, कुणी शिव छत्रपती सांगतोय म्हणून येऊ नको, असं महाराजांनी सांगितलं। नाहीतर बघा ना, महाराजांनी आमच्या तानाजीला बोलवलं, तानाजीला सांगितलं ताना तेवढा कोंडाणा घे, मग जिल्हा बँकेवर तुला घेतो, की मग विशालगडावर निघताना बाजी प्रभूंना सांगितलं बाजी तेवढी खिंड लढवा, मग पंचायत समितीच्या धुरच्या तिकिटाचं बघतो। अरे महाराज, माणसं मारायला तयार का झाली? महाराजांनी सांगितलं शिवाजी राजाकडे पाहून नका येऊ, तुम्हाला जर वाटत असेल हे तुमचं राज्य आहे तर तुम्ही या, नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली? शहाजीराजांच्या सांगण्यावरून राजमाता जिजाऊसाहेब पुण्यात आल्या, बघता तर काय बकात झालेली, कांगाल झालेली पुण्याची भूमी, त्या भूमीत एक पहार रोवली आहे, तुटकीमान कवडी तिला अटकवली आहे, आणि सांगितलंय इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी इथे वस्ती करायला येईल त्याचा पूर्णपणे निर्वंश होईल। अशा पुण्यात आल्या मासाहेब, या भयानक तिथली माणसं परगंदा झाली आहे, सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंत किर खडकामध्ये जाऊन राहायला लागली आहे। जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, अशा ज्यांच्या जीवनाच्या आट्या झाल्या आहेत अशा पुण्यात आल्या राजमाता जिजाऊसाहेब।
राज्य करायचंय, जहागीर चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागीर चालवावी कुणावर? आणि माणसं होती कुठं? महासाहेबांनी घातली साथ, या पुन्हा या तुम्ही पुण्यात. आणि त्याच वेळी रयतेने प्रश्न विचारला, कुणाच्या भरोशावर यावं? आणि कडाडल्या राजमाता जिजाऊ साहेब, तुमच्या शिवबार राजेंच्या भरोशावर यावं. पण रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोवल्या गेलेल्या त्या पहाडीकडे, आणि रयत म्हणाली, इथे आलं तर आमचा पूर्णपणे निर्वंश होईल. आणि मासाहेब झाल्या पुढे मातीच्या उरातली ती बाल उचकटली, दूर भिरकावून दिली, आणि कडाडल्या मासाहेब, मी राहीन इथं. आणि आपल्या एकुलता एक शिवबाला घेऊन मासाहेब त्या पुण्यामध्ये राहू लागल्या. हळूहळू रयतेला विश्वास आला, रयत परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली. रयत पुन्हा एकदा रयतेच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला, गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, आणि शेती करावी तर पेरावं काय? आणि मग महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभी राहिली. त्या संस्थेचं नाव होतं हिंदवी स्वराज्य, आणि त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या राजमाता जिजाऊ साहेब. या स्वराज्य नावाच्या संस्थेने इथल्या शेतकऱ्यांना पिकं दिली, नांगरं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी शेतात गेला, पेरणी करायला लागला, शेती झाली, मोत्यासारख्या धान्यांची कंच लगडली. पण त्याच वेळी काळजामध्ये कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दराखोऱ्यातली रानडुकरासारखी जनावर यायची, भर पिकामध्ये उच्छाद मांडायची, पिकं नेस्तनाबूत करायची, पिकं उद्ध्वस्त करायची. शेतकरी हवालदिल झाला, शेतकरी हवालदिल झाला, महासाहेबांकडे गेला, सांगता झाला, मासाहेब पिकं तर आली, मोत्यासारख्या धान्यांची कंचही लगडली, पण जनावर येत आहे, भर पिकामध्ये उच्छाद मांडताय, पिकं नेस्तनाभूत करताय, व पीक उघड्या डोळ्या देखत वाया जाताना दिसतंय. मासाहेबांना कळून चुकलं, पिकं टिकली तर शेतकरी टिकेल, पिकं टिकली पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून एक विलक्षण कल्पना बाहेर पडली. मासाहेबांनी आसपासच्या गावागावामध्ये दौंडी पेटवली. जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. आणि मग लागली, सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. स्वराज्यासाठी आवश्यक असणाऱ्या थोरगिरांची मांदियाळी आपोआपच तयार झाली, आणि जनावरांपासून पिकाचं रक्षण झालं. एक दिवस रात्री 1:30चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. त्याच वेळी अचानक बाहेर 4-5 पोरांचा गलका ऐकू आला. पहाडेकरी पुढे झाला, बघतो तर काय, 4-5 तरुण पोरं, एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं जनावराचं दोडं. पहाडेकऱ्याने विचारलं, काय रे, काय हवंय? तसं तरुण पोरग पुढे झालं, मासाहेबांशी भेटायचंय. का रे? अरे मासाहेबांनी दौंडी दिली की नवं, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याची शेपटी तोडून आणेल त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. हे बघ, अख्खं जनावरच घेऊन आलं. पहाडेकरी म्हणाला, अरे पण मासाहेब झोपल्यात, आता सकाळी येते. पोरग ऐकायला तयार नव्हतं. पोरग म्हणाला, मासाहेबांची भेटल्या बिगर जाणार नाही. अरे एवढा का खुळले का, सकाळी मासाहेब नाही भेटणार आता. तोपर्यंत बाहेरचा कल्लोळ ऐकून मासाहेब स्वतः जातीने खाली येत्या झाल्या. मासाहेबांनी विचारलं, काय गडबड रे? तसं तरुण पोरग पुढे झालं, मासाहेब तुम्ही दौंडी दिली नवं, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे पाहिलं, एकदा त्या जनावराकडे पाहिलं. मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे मी दौंडीमध्ये असंही सांगितलं होतं की अख्खं जनावर आणायची गरज नाही, नुसती शेपटी तोडून आणली असती तरीही चाललं असतं. तसं ते तरुण पोरग पुढे झालं आणि म्हणालं, ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आलं नसतं तर तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. आणि एवढं जसं त्या पोरानं ऐकलं तसं त्याच्या डोळ्यामधून अश्रू ओघळू लागले. पोरग म्हणालं, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलं मासाहेब, तुमच्या कौतुकाची एक थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलं मासाहेब. तुमच्या कौतुकाची थाप जर माझ्या पाठीवर पडली ना तर 10 हत्तीचं बळ येतं मासाहेब. या जनावराची शिकार केली आणि असं झालं की कधी एकदा तुमच्या समोर या जनावराला घेऊन येतोय, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर घेतोय मासाहेब. मासाहेबांनी त्या पोराला जवळ केलं, त्याचे अश्रू पुसले. मासाहेबांनी विचारलं, नाव काय रे तुझं? तसं तरुण पोरग म्हणालं, तानाजी मालुसरा, उमरेट गावचा जी. आणि त्या दिवसापासून तानाजी जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत हिंदवी स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्याच समाजामध्ये नवरत्न उगवतात, आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात त्या समाजामध्ये नवरत्न कधीही उगवत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची. आणि आज या ठिकाणी आपल्या युवा कलाकारांच्या
पाठीवर कौतुकाची थाप देणारी ही मंडळी बसताय निश्चित यांच्यापैकीच एखादा उद्याचा शिवाजी सुद्धा घडू शकतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर बघा ना, औरंगजेब कुणी साधा नाही. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं साम्राज्य, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य म्हणजे शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसती सरदारांचीच संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज, म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी साम्राज्य. आणि माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बस 35,000. औरंगजेबाचा वार्षिक महसूल त्या काळात तब्बल 350 कोटी रुपये, आणि माझ्या शिवरायांचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर आहे. तरी हा मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला का टपलाय? हयातीची 36 वर्ष घालवली त्याने. त्याला स्वराज्य संपवायचंय, स्वराज्य नेस्तनाबूत करायचंय, स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय. अरे स्वराज्यच का? तिकडे इराणचा शहाबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रात लिहितो, इराणचं राज्य शहाबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, बिजापूरचं आदिलशहाचं आहे, अहमदनगरचं निजामशहाचं आहे, गोवलकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातील स्वराज्य हे पुन्हा राजा बादशाह सम्राटाचं राज्य नाहीये, ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथे रयतेचं राज्य असतं तिथली माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढे बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा. औरंगजेबाने स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मांडलंय. बरोबर म्हटलंय औरंगजेबाने, जिथे रयतेचे राज्य आहे तिथली माणसं मरायला आणि मारायला कधीही मागं पुढे बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हा. नाहीतर बघा ना, तो बुंदेलखंडचा छत्रसाल बुंदेला स्वतः आलाय महाराष्ट्रात. महाराजांना म्हणतोय, महाराज तुम्ही जसं महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं तसं तुम्ही माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही तसंच राज्य निर्माण करून द्यावं. महाराज म्हटले, पहिला चालता हो, मी तुझ्या बुंदेलखंडात यावं, तुला राज्य निर्माण करून द्यावं आणि बघ तू राज्य करणार. अरे मला कुणी राज्य निर्माण करून दिलं? मला कुणी मदत केली? या मातीत उगवलेल्या वीरांच्या बळावर मी हे स्वराज्य निर्माण केलं. जे मी या महाराष्ट्रात केलंय ते तू त्या बुंदेलखंडात जाऊन कर. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन तो छत्रसाल बुंदेलखंडात परतला आणि बघता बघता त्याने तो बुंदेलखंड औरंगजेबाच्या ताब्यामधून स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनाठायी नाही हे सत्य करून दाखवलं. हा स्वराज्याचा मंत्र जर जिकडे तिकडे पोहोचला ना तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही हे सत्य करून दाखवलं. तेही जाऊ द्या, व्हिएतनाम नावाचं एक छोटस राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतोय मी, साधा मुंबई जिल्हा एवढंही नाही तरी सुद्धा राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला झुंजवतोय. 36 वर्ष झाली आहे बलाढ्य अमेरिका या छोट्याशा व्हिएतनामला पराभूत करण्यात अयशस्वी होते. कारण काय माहिती या मागचं? या व्हिएतनाम मधल्या एका चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. व्हिएतनाम मध्ये तिथे समाधी तिथल्या स्वातंत्र्य सेनानीची हू ची मिन्ह नाव ज्याचं, त्या समाधीवर मोठ्या अक्षरात लिहिलंय, छत्रपती शिवरायांचा मावळा इथे चिरविश्रांती घेतोय व्हिएतनाम मध्ये. तेही जाऊ द्या, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये एमबीएच्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु अमेरिकेमध्ये. तेही जाऊ द्या, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये धडा आहे, आदर्श राजा असा असावा पाकिस्तानमध्ये. मला प्रश्न पडतो, जगातली 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरुला युद्धतंत्राचा अभ्यास करताय, मग माझ्या भारतातल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराज किती? एखाद्या विद्यार्थ्याला विचारावं, काय रे शिवाजी महाराज किती? तो म्हणतोय 4 वर्ष. हल्ली आम्ही इतिहासाचं एक पुस्तक काढलंय 4थी साठी, राजाशिव छत्रपती, आणि त्यानंतर सगळा विषयच संपून टाकला. हल्ली नवीन पुस्तक आलंय सीबीएसई पॅटर्नचं इतिहासाचं 1200 पानांचं पुस्तक आहे. त्या 1200 पानांमध्ये शिवाजी महाराज किती आहे? फक्त 4 ओळी. एमपीएससी युपीएससीच्या मुलांचा इतिहासाचा अभ्यासक्रम बघा, त्यामध्ये ते शिवाजी महाराजांचा उल्लेखच नाहीये. इतिहास आहे त्यांना, पण इतिहास कोणता? रशियाचा साम्यवाद, फ्रेंच राज्यक्रांती,
इंग्लंडचे चहाचे मळे, अरे इकडे आमचे उसाचे मळे जळताय ते बघा ना. आमचा तहसीलदार होणार आहे, आमचा एखादा एमपीएससी युपीएससी देणारा मुलगा तहसीलदार होणार आहे, तो नोकरी करायला पुणे जिल्ह्यात जाणार आहे, त्याला तिथला इतिहास कळू द्या, तिथला भूगोल कळू द्या. एसी रूम मध्ये राहून बिस्लेरीचं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना नाही करताय, हे कोण सांगणार आम्हाला? शोकांतिका आहे आमच्या भारताची. 350 वर्षापूर्वी शिवरायांनी रायगडावर गंगासागर नावाचं तळ बांधलंय. 1972 आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. 72च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी नदी नाले सगळं आटलंय, पण रायगडावरच्या 350 वर्षापूर्वी बांधलेल्या तलावामध्ये 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा पाणी होतं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी बांधलेलं ते गंगासागर नावाचं तळ 72च्या दुष्काळामध्ये लोकांना उपयोगी पडलं. लोकांनी वर रायगडावरून त्या तळामधून खाली पाणी आणलं, त्याचा वापर पिण्यासाठी शेतीसाठी केला. हीच पाण्याची 350 वर्षापूर्वीची पाण्याची उपाययोजना जर आम्ही 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकात घातली तर आमच्या विद्यार्थ्यांना 6वीतच कळेल पाणी कसं जिरवावं, पाणी कसं मुरवावं, पाणी कसं वापरावं. पण आमचं शिक्षण खातं त्याकडे लक्ष देत नाही, तो विषय वेगळा. महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही निर्माण केलं, विविध प्रकारचे प्रयोगही केले. कधी राजगडावर गेलात तर तख्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर आहे. खरं तर अँटी चेंबर ही संकल्पना आत्ताची, महाराजांनी त्या काळात अस्तित्वात आणली आहे. कधी जर राजगडावर गेलात तर तख्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर आहे. कधी गेलात तर नक्की बघून या. कोणतं लाकूड जाळल्यावर काळा धूर होतो, कोणतं लाकूड जाळल्यावर पांढरा धूर होतो, कोणतं लाकूड जाळल्यावर निळा ज्वाळा, कोणतं लाकूड जाळल्यावर लाल ज्वाळा, यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी जेव्हा कोंढाणा घ्यायला गेला ना, तेव्हा तानाजीने कोंढाणा जिंकला आणि कोंढाणा जिंकताच मावळ्यांनी गवताचा पांढरा धूर कोंढाण्यावर केला. तो पांढरा धूर राजांनी राजगडावरून पाहिला आणि कडाडले राजे कोंढाणा फत्ते. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखादी अशुभ बातमी असेल तर रायगडावर काळा धूर केला जायचा. रायगडावरचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा धूर, राजगडावरचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडावरचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्यावरचा काळा धूर पर्चितगडावर दिसायचा, मग पर्चितगडावर काळा धूर, पर्चितगडावरचा काळा धूर पाटणच्या किल्ल्यावर दिसायचा, मग पाटणच्या किल्ल्यावर काळा धूर, पाटणच्या किल्ल्यावरचा काळा धूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा, मग पन्हाळ्यावर काळा धूर, पन्हाळ्यावरचा काळा धूर विशालगडावर दिसायचा, मग विशालगडावर काळा धूर, विशालगडावरचा काळा धूर विजयदुर्गावर दिसायचा, मग विजयदुर्गावर काळा धूर, विजयदुर्गावरचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा आणि महाराष्ट्रातल्या सर्व किल्ल्यांवर 1 तासाच्या आत मेसेज पोचायचा. काय झालं? नॉट रिचेबल, सभी लाइनें व्यस्त है, आपने डायल किया हुआ नंबर अभी व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद ट्राय करें. हा प्रकारच नाही होत्या काळात. महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही निर्माण केलं, विविध प्रकारचे प्रयोगही केले आणि म्हणून इथली जनता सुखा समाधानानं नांदत होती. महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, पण स्वराज्य निर्माण केलं तर स्वराज्याच्या रक्षणाचे काय? विजयनगरचं साम्राज्य नव्हतं, देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य नव्हतं, ती का उद्ध्वस्त झाली? परक्यांचे आक्रमण त्यांच्या छाताडावरून का फिरले? त्यांच्या छवड्या नव्हतं, त्यांच्या धैर्य नव्हतं, त्यांच्या धाडस नव्हतं, त्यांच्यात साडत नव्हतं, मग का? आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, शत्रू आले ते सगळे समुद्रावरनं आले, आमच्या छाताडावर थया नाचले आणि पुन्हा समुद्रातून निघून गेले. आमच्यात शौर्य होतं, आमच्यात धैर्य होतं, आम्ही पाठला करत सुसाट सुटलोही, पण आम्हाला समुद्रामध्ये फक्त 5 मैलांपर्यंत जाण्यापुरतीच परवानगी होती. आमचं धर्मशास्त्र सिंधुबंदी आम्हाला रोखून ठेवत होतं की तुम्ही 5व्या मैलाच्या पुढे जायचं नाही. शत्रू आक्रमण करत होते, 6व्या मैलावर जाऊन उभे राहत होते. शौर्य असूनही ते कामी लागत नव्हतं. महाराजांनी विचार केला सिंधुबंदी मोडायला हवी. मग महाराजांनी काय केलं? उपोषण केलं आझाद मैदानावर की आंदोलन केलं, मोर्चे काढले. काय केलं महाराजांनी? अरे सिंधुबंदी कोण मोडू शकतं? कोणी आगरी भंडारी. महाराजांनी सगळे कोळी आगरी भंडारी एकत्र केले. सिंधुबंदी कोण मोडू शकतं? मुस्लिम मोडू शकतात. महाराजांनी दौलत खानाला बोलावलं, त्या सगळ्यांना एकत्र केलं, सांगितलं दर्यातलं आक्रमण रोखलं पाहिजे, या उपर दर्यामधून एकही आक्रमण नाही झालं पाहिजे. दौलत खानाला बोलावलं, दौलत खानाला सांगितलं
की दर्यावरून या उपर एकही आक्रमण होता कामा नाही. अहो ते अरबी लोक कोकणात यायचे, कोकणातल्या बाया पळवायचे, भर दर्यावर त्यांची अब्रू लुटायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. खबरले महाराज दौलत खानावर कडाडले. दौलत खान या उपर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी लागेल. दौलत खानाला वर्दी मिळाली. काही अरबी आले, आक्रमण करायला आले. मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं. अगदी मस्कत पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब दर्यातच कापले गेले. 200 अरबांना जिवंत पकडून आणलं. मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानामध्ये स्वतःचा आरमार निर्माण करणारा राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवरायांच्या नावाची नोंद घ्यावी लागते. पहिला आरमार आहे. हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. त्या 200 अरबांना महाराजांच्या सामने पेश करण्यात आलं. महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं. आमच्याच मातीत येऊन आमचीच माती. महाराज दौलत खानाला म्हणाले, दौलत खान आपल्या साताऱ्याच्या जवळ एक वासोटा नावाचा किल्ला आहे. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. भयान जंगलात आहे, डोंगरात आहे. डोंगरामध्ये जसा वाघ दबा धरून बसावा तसा हा व्याघ्रगड. डोंगरातून जावं लागतंय, जंगलातून जावं लागतंय, नदीतून प्रवास करावा लागतोय. तेव्हा कुठं हा व्याघ्रगड दिसतोय. भयान जंगल. परवा पुण्याची 2-4 पोरं तिथे फिरायला गेली होती. हरवली तर हेलिकॉप्टरने शोधायला लागली. अजूनही एवढं भयान जंगल आहे त्या ठिकाणी. कुणाला जर गायब करायचं असेल तर तिथे नेऊन सोडा. इतका भयान येतो अजून. महाराजांनी सांगितलं या 200 अरबांना त्या व्याघ्रगडावर नेऊन सोडा. इतकं मारा की हे मेले नाही पाहिजे. त्या 200 अरबांना त्या व्याघ्रगडावर नेण्यात आलं. मराठी त्यांना इतके मारत होते की फक्त मरूच देत नव्हते. आठवड्यातच ते एवढे सुजले की एकमेकांनाच ओळखेना आमच्यातलाच का तू. महिना झाला. महाराजांनी सांगितलं आता या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवा आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवून द्या. पण कोंडाजीला काही ते पटेना. कोंडाजी महाराजांना म्हणाला, महाराज सोडायचंच होतं तर धरलंच कशाला. महाराज म्हणाले, अरे जाऊ दे की. महाराजांचा आदेश होता. कोणाला महाराजांच्या पुढे बोलता नव्हतं. ते 200 अरबांना त्यांच्या जहाजामध्ये बसून दिलं आणि सोडून दिलं त्यांच्या देशामध्ये. पण कोंडाजीच्या मनातला प्रश्न काय जाईना. कोंडाजीने परत विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलंच कशाला. महाराज म्हणाले, आता या 200 अरबांना आपण त्यांच्या जहाजात बसवलंय. आता ते त्यांच्या देशात जातील. देशातल्या त्यांच्या प्रांतामध्ये जातील. त्यानंतर ते त्यांच्या गावात जातील. गावात गेल्यानंतर त्यांच्या घरी येतील. घरासमोर उभे राहतील. घराचं दार ठोठावतील. घराचे दार ठोठवल्यानंतर त्यांच्या बायका दार उघडतील. दार उघडल्यानंतर दारासमोर यांना बघतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीये, नंतर या. एवढे त्यांना सुचवलेलं. उद्या कोणी महाराष्ट्रात यायला निघाला की पहिले हे आडवे जायचे. जाऊ नको, तिथला राजा लई भयान आहे. वाट नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची. त्यावर दर्यातून आक्रमणच झालं नाही. महाराजांनी दहशत पसरवली. आक्रमण झालं, पण आता झालं 26/11ला. महाराजांनी सांगितलं होतं, 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका हा जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका हा दर्यावरनं आहे. पण आम्ही उभे 350 वर्ष महाराजांना डोक्यावर घेऊनच नाचत आलोय. महाराज डोक्यात कधी घातलेच नाही. जर आम्ही महाराज डोक्यात घातले असते तर आम्हाला 26/11चं आक्रमण सुद्धा रोखता आलं असतं. जाऊ द्या ती शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. पण त्याच वेळी महाराजांना जाणीव आहे की जी माणसं स्वतःच्या पायावर उभी नसतात ती माणसं कधीही ढासळू शकतात. परंतु जी माणसं स्वतःच्या पायावर उभी राहतात त्यांना ढासळण्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तत्कालीन काळामध्ये तोफा जहाज इंग्रजांकडून घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडून घ्यावा लागायचा, तोफगोळा डच्चांकडून घ्यावा लागायचा. आणि त्यांनी जर देणं बंद केलंच तर परिस्थिती कधीही उद्भवू शकते. महाराजांनी याचा विचार केला. मग महाराजांनी कुडाळ घनसोलीला तोफगोळ्याचे कारखाने सुरू केले. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाजांचा कारखाना सुरू केला. स्वराज्य स्वतःचे शस्त्र बनवण्यामध्ये स्वयंपूर्ण झालं. महाराजांची गलबतच त्या काळामध्ये पाण्यात जायची. त्यावर जग तोफा ठरला की ती गलबत जचमळायची. नेम चुकायचा, त्याचा काही उपयोग नव्हता होत. तो पुढे गेली, दाब मागे पडला की जहाज बुडायचं.
काही मावळे त्यामध्ये ठार व्हायचे. महाराजांनी याचा विचार केला, काहीतरी करायला हवं. आणि मग महाराज कल्याणच्या गोदीमध्ये आले, सगळ्या कामगारांना एकत्र केलं आणि महाराजांनी सांगितलं असं जहाज बनवायचंय की जे बुडलं नाही पाहिजे. महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि बघता बघता तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळामध्ये पाण्यावर सगळ्यात जलद गतीने पळणार, कितीही वजन ठेवा तरी न बुडणार, तोफेचा दाब पुढे पडतोय, तो पुढे सुटते, दाब मागे पडतोय, तरीही न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडून महाराजांना जहाज विकत घ्यायला लागायची, त्याच इंग्रजांनी महाराजांना पत्र लिहिलं, तुमचं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमनेरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. शिव छत्रपती इतका निर्मितीक्षम आणि सृजनशील राजा या महाराष्ट्रात नवे नवे तर या हिंदुस्थानात झाला नाही, वस्तुस्थिती आहे. महाराजांनी निर्मिती करायला प्रोत्साहन दिलं. वचननामा काय महाराजांच्या स्वराज्याचा? रस्ते नीट करतो, बेरोजगारी हटवतो. काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा? सर्वांस पोटास लावणे आहे, बस. महाराजांनी कारखाने सुरू केले, सुताराला काम मिळालं, रोहराला काम मिळालं, कुंभाराला काम मिळालं, सर्व कामास लागले. सुतार सुद्धा एखादं जहाज, सुतार सुद्धा एखादी फळी रंगताना आनंदाने रंगायचा. तो विचार करायचा, या फळीचं उद्या जहाज होणार आहे, ते जहाज पाण्यात जाणार आहे, पाण्यात गेल्यानंतर ते जहाज विजय मिळवेल आणि मला अभिमान वाटेल की त्या जहाजाची फळी मी रंगली आहे. प्रत्येकाला कामाला लावलं महाराजांनी. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि मावळ्यांनी ती पाळलीही सुद्धा. मावळ्यापासून मावळ्यापर्यंत, सरदारापासून शिलेदारापर्यंत एकही असा भेटणार नाही की त्याने जबाबदारी टाळली आहे. प्रत्येक जणांनी ज्याची त्याची जबाबदारी सांभाळली आहे. अहो, आमचा तानाजी, कोणाचं लगीन काढलंय तानाजीने, आमंत्रण द्यायला तो महाराजांकडे गेलाय. महाराजांना म्हणतोय, महाराज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. पण त्याच वेळी महाराजांची नजर कोंढाण्याकडे बघता बघता महाराज म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा तानाजी सर्वदिशी झाला पुढे, हातातल्या पत्रिका फेकल्या, महाराज मी जातो कोंढाणा घ्यायला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी कोंढाणा घ्यायला गेला असा गेला की पुन्हा रायबाचं लग्न करायला आलाच नाही. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. मला राहून प्रश्न पडतो, त्या जागी जर आजचा तानाजी असता तर नाही त्याला महाराजांनी सांगावा कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तानाजी सर्व दिवशी उभा राहिला असता, महाराज कोणाचं लगीन काढलंय तर उद्या की लगीन सराई, मग बघू. जबाबदारी टाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. नाहीतर बघा ना, आमच्या लोकशाहीने आम्हाला वयाच्या 18व्या वर्षानंतर मतदानाचा मूलभूत अधिकार दिलाय. देशाच्या विकासासाठी चांगली माणसे सत्तेत यावी यासाठी आम्ही मतदान करावं, हा आमचा मूलभूत अधिकार आहे. किती टक्के लोक मतदान करतात आमच्याकडे? 40%, 45%, 50%, 50%, अगदीच डोक्यावरून पाणी 60%. म्हणजे उरलेली 40% माणसं मतदानच करत नाही. आणि मग आम्ही म्हणतो भ्रष्टाचार वाढलाय, विकास खुंटलाय, तुला बोलायचा अधिकार नाही. जो माणूस त्याची जबाबदारी पाळत नाही त्याला बोलण्याचा अधिकार नाही. ज्या दिवशी माझ्या देशामध्ये 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची. खर तर साल होतं 1659. महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, परंतु त्या 2 मिनिटासाठी महाराजांनी तब्बल वर्षभर आधीच नियोजन करून ठेवलं होतं. अफजल खानाला प्रतापगडावर आणल्यापासून तर कोणती माणसे घ्यावी, कशी घ्यावी याच्याही पलीकडे महाराजांनी भेटीची वेळ निवडली बरोबर 12:35. आता 12:35 का? तर तेव्हा सूर्य माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरून खाली येणार आहे. राजे गडावरून खाली येताना सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात राजांना खानाची छावणी स्पष्ट दिसावी आणि खानाने जर वरती महाराजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काहीही दिसू नये. आता माणसं कोण बरोबर महाराजांच्या? तानाजी आहे, यसाजी आहे, बाजी यापैकी कोणीही नाही. महाराजांनी या भेटीला त्यांच्या बरोबर घेतलाय तो जिवा महाला. आता जिवा महालाच का? तर अफजल खाना बरोबर
आहे सय्यद बंडा. आणि सय्यद बंडा हा दांडपट्टा चालवण्यात सगळ्यात पटाई. त्याला सामोरं जायचं म्हणजे दांडपट्टा चालवणारा जीवा महालाच हवा. महाराजांनी दुसरा जोडीदार घेतला, संभाजी कावजी. आता संभाजी कावजीच का, तर दस्तूर खुद्द अफजल खान तसाच आहे. वक्त बरोबर 12:35 आहे. प्रत्येक वेळेस महाराजांनी माणूस वापरलाय अचूक आणि योग्य. निघाले राजे, चालता चालता अचानक थांबले. जेव्हा महालाला म्हणाले, जेव्हा कात्री आहे का तुझ्याकडे. आता जेव्हा नाभिक समाजाचा जीवाला काही कळे ना, अफजल खानाला भेटायला चाललं. तलवार तर घेतली असेलच की, कात्रीची काय गरज आहे. राजे जीवाला पुन्हा म्हणाले, जीवा कात्री आहे का तुझ्याकडे. जीवाला काही कळे ना, जीवाने काढली कात्री बाहेर. राजे म्हणाले, जेव्हा काढ रे, आमची दाढी एवढी बारीक कर की खानाने हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातातच नाही आली पाहिजे. किती मायक्रो प्लॅनिंग आहे. जीवाने दाढी बारीक केली. निघाले राजे, खानाच्या चावणी बाहेर पोहोचले. राजांना बघून खान उभा राहिला. कराडला खान, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. राजे खानाच्या मिठीत गेले. खानाने मिठी आवडली. खानाची कट्यार राजांच्या पाठीवर पडली. बार फिका गेला, कारण महाराजांच्या अंगामध्ये चिरकत होती. राजांनी त्यांची कट्यार फाडली, खुपसली खानाच्या पोटात. कराडला खान, हे अल्लाह, दगा हुआ. आतमधला कल्लोळ ऐकून बाहेरचा सय्यद बंडा आतमध्ये आला. सय्यद बंडाचा दांडपट्टा सर करीत राजांचा मस्तक छापणार. तो जीवा मालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा दांडपट्टा निकामी केला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रश्न फक्त एकच आहे, जीवा महालाने जर 2 सेकंद उशीर केला असता तर काय झालं असतं. माझ्या राजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. परंतु राजांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलंय. उभ्या 50 वर्षाचं आयुष्य आहे राजांचं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे, प्रत्येक क्षणाचं नियोजन आहे. आणि त्या नियोजनामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या काळजात जिवंत आहे. खरं तर शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचा परिणाम आहे, परिमाण आहे. इथे प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी ज्या क्षेत्रात जाईल, मी ज्या प्रांतात जाईल, तिथलं मला शिवाजी व्हायचं आहे. आज या शिवजयंती सोहळ्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. आमचे मित्र अक्षय तिकांडे तसेच वैभव कानवडे यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी या विद्यार्थी संघटनेचे प्रथमतः आभार मानतो आणि हे व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. शेवटी एवढेच म्हणतो, इतिहासाच्या पानोपानी शिवछत्रपतींची गाथा, म्हणूनच तर मर्द मराठी अभिमानाने झुकतोय त्यांच्या चरणी माता. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.